ऐका ना, आज आपण बनवतोय साबुदाण्याच्या चकल्या. तर आता इथे मी तुम्हाला रेसिपी दाखवते. इथे मी बटाटे घेतलेत, ते चांगले स्वच्छ धुवून घेतलेत आणि कुकरमध्ये पाणी घालून घेतले आणि आता एक एक करून सगळे बटाटे मी त्यामध्ये घालून घेते आणि कुकरच्या काढते 2 शिट्ट्या त्यामध्ये शिजवून घेतले आणि इथे सगळी साल काढून घेतलेत सगळ्या बटाट्यांची आणि मॅश करून घेतलेत. छान असं बारीक मॅश करून घ्यायचं. आणि इथे आम्ही रात्री भिजवून ठेवलेला साबुदाणा आहे, हा 1 किलो आहे साधारण. आणि त्यामध्ये मीठ घालते आहे आणि लाल तिखट आपण जे करून ठेवलं आहे ते, आणि त्यामध्ये हा मॅश केलेला बटाटा सगळा त्यामध्ये ट्रान्सफर केला आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून कुठे मीठ मिरची असं राहणार नाही. सगळीकडून चांगल्या पद्धतीने असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मी डायरेक्टली हे गॅसवर ठेवते, म्हणजे गॅसवर लागत पण नाही. आणि 15 ते 20 मिनिट त्याची एक वाफ काढून घ्यायची. पॅक असं झाकण ठेवायचं, कुठेही वाफ जाऊ द्यायची नाही आणि मधून 1-2 वेळेस हलवून घ्यायचं. आता इकडे आपलं बटाटा चकलीचं सारण तयार आहे. आणि तर आता इकडे अक्षदानी बटाटा चकलीचं मशीन घेतलं आहे आणि त्याला चांगलं व्यवस्थित तेल लावून घेतलं आहे आणि त्यामध्ये ती ते सारण भरती आहे. तेल लावून घ्यायचं, म्हणजे जेणेकरून चकल्या व्यवस्थित पडतील आणि ते आपल्याला काढायला त्रास होणार नाही. ह्या ज्या चकल्या आहेत ना, आपण प्लॅस्टिकच्या कागदावरतीच करायच्या, म्हणजे व्यवस्थित पण निघतील त्या. आता इकडे चकली तयार आहे आणि हे मशीन, हे जे पातेलं आहे ना, त्यावरती झाकण पॅक लावून ठेवायचं, जेणेकरून ते थंड होणार नाही. आता इकडे चकली तयार आहे, आपण तळून बघू ते. आता इथे छान अशा टम्म फुगत आहे, छान अशा तळून होत आहे. अशाच आमच्या छान छान रेसिपी बघण्यासाठी आमच्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा, कमेंट्स करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू.